तेंडुलकरची बघ कशी लावतो. एक नाव आहे काय आवऱ्या. विवेक तेंडुलकर कुठे आहे? विवेक तेंडुलकर उर्फ हावऱ्या. एक सचिन तेंडुलकर होते आणि एक विवेक तेंडुलकर आहे बघा. हावऱ्या नंबर 1 हावऱ्या. लय मोठा फरक आहे पण लय मोठा फरक. हाईट सेम आहे पण लय मोठा फरक आहे. कायच्या काय फरक आहे. पीटर अंकल बोलतात हावऱ्या एक्सप्रेस. मुंजा वहाँ पे कर है सर्कल के अंदर वाई डाट आज टीला नहीं. चला सामना चालू होत आहे. हे धीरज पटकन जा. सामना चालू झालेला आहे आणि बॉलिंग मार्फत सतीश साळुंके सर पहिलाच चेंडू घेऊन येत आहेत. अरे आणि सामना चालू झालेला आहे. पहिलाच चेंडू आणि पहिला चेंडू स्क्वेअर मारा सतीश अंकल यांच्याकडून. खेळपट्टीवर खूपच पाणी भरपूर पाणी जमलंय त्यामुळे बॉल काही सहजासहजी बॅटवर येत नाहीये. आणि पुन्हा एकदा मला तर वाटतं स्क्वेअर मारा वाईट चेंडू. आणि सलग 2 चेंडू वाईट टाकले सतीश अंकल यांच्याकडून. भाई ये ना. आणि दुसरा चेंडूवर प्रहार केलाय. आणि या एक रनाच्या मदतीने संघाची वाढती धाव संख्या ती झाली म्हणजे 3. आणि षटकातील पहिला चेंडू टाकला आणि आता दुसरा चेंडूवर सिंगल केलं आणि मुद्दामून सोडलंय वाटतं मला तर वाटतंय. आणि बाद. आणि आता बॅटिंग साठी वसवस नंबर 2 आदित्य सालवे. मागच्या सामन्यात खूप चांगली कामगिरी करून संघाला जिंकवले होते त्याने. आणि तोच आदित्य सालवे आता बॅटिंग साठी. हॅलो हॅलो. तर आदित्य साळवे एक मोठं नाव. अरे बाजूला मयुरेश तुला बघायला आलो का मी. तर किसन शिंदे काय चेंडू बॉल किती झालेत. ओके ओके 3 चेंडूच्या समाप्तीनंतर कुठेतरी धावसंख्या झाली आहे ती मैदानावरती 3. ओ माय गॉड 3. आणि पहा सतीश अंकल काय धावतात. आणि मला वाटतंय आदित्यला त्या घरात बॉल मारायचा होता वाटतं. तर पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा. किसन शिंदे सगळ्या भूमिका पार पडतो हा खेळाडू. सगळ्या भूमिका. मला असं वाटतंय मॅचेस झाल्यावर आता तो साफसफाई पण करेल. सगळ्या भूमिका बघा त्या माध्यमातून. पुन्हा एकदा ओहो यावेळेस चकवा दिलाय गोलंदाजांनी. नाव आहे सतीश शेठ. एक मोठं नाव या पोदीच्या मैदानातला. आणि अनिल शेठ अजून एक मोठं नाव. मला असं वाटतं त्यांना आत्महत्या केली त्यांनी. तो कोण आहे कुठला प्लेअर आहे तो. हॅलो थांबा पंच
काय विषय पंच? पंच काय विषय काय? पुढचा बॉल पुन्हा एकदा सतीश शेठ मैदानावरती. हो मला असं वाटतं कुठेतरी प्लेट चा मारा चालू आहे. कुठेतरी भन्नाटला कोसलं जातं यावेळेस. मगाशी मॅच ज्या प्रकारे हारलाय, मात्र षटकातला अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि कुठेतरी धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. त्या 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा सतीश शेठ आणि पुजारी अंकल दोन मैत्री मैदानावरती पाहायला मिळते आणि यावेळेस भिरकावलाय पुन्हा एकदा चेंडू. पाहावं लागेल आणि त्या ठिकाणी पहा ब्रावो काय प्रयत्न करतोय मैदानावरती, मात्र दुसरी रन होणार नाहीये. खूप मोठा बॅकअप आहे निखिलचं. निखिलची बॅकच बघितली तर बॅकअप काय बघताल बा. मला असं वाटतं कुठेतरी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या तब्बल 6 धावा. वा म्हणजे चांगले षटक हाताळलं गेले. पहिल्याच आणि रबर बॉलचा हा खेळ असल्यामुळे कुठेतरी 6 धावा फक्त धावफलकावरती लागणं म्हणजे थोडस कुठेतरी रन कमी झाल्यात का काय मैदानावरती. अनिल 11 संघाच्या कुठेतरी 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल झाला. नाव आहे सुयोग पाटील. अजून एक मोठं नाव या पौदी संघाचं असं वाटतंय. भन्नाट आपण डिप्रेशन मध्ये जाऊ नका. हा खेळ आहे. तुमच्या वयात आम्ही देखील असेच शिव्या ऐकल्यात. हळूहळू आपण चांगला खेळ करताल. मात्र कुठेतरी पुजारी अंकलवर डाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे सतीश अंकलचा. पहा फिल्डिंग पहा फक्त. ओहो पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ विकेटच्या खालीच राहिलाय. चेंडू उडला नाहीये मैदानावरती आणि सुयोगची लाजवाब गोलंदाजी. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि मला असं वाटतं पाटील 11 संघ जिंकलाय तर पूर्ण ग्राउंडच फिरतोय का काय. ओहो भन्नाट यावेळेस त्या फटका सजवलाय आणि चेंडू मला असं वाटतंय गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांचा पंचांचा इशारा येईल नक्कीच मैदानावरती. सुरेख फटका. पूर्ण ग्राउंडच फिरतोय का काय. पुजारी अंकलच्या माध्यमातून कुठेतरी 4 धावांसाठी लगावला गेलाय. आक्रमण केलं गेले. नाव आहे सुयोग पाटील वरती आणि पाहावं लागेल पुन्हा एकदा सुयोग पाटील. ओहो भन्नाट वेगाने यावेळेस चेंडू टाकलाय. मात्र पंचांचा इशारा येणं गरजेचं आहे. पंचांचा इशारा येणं गरजेचं आहे. तर हा डॉट चेंडू आहे. पंच आम्हाला माहिती आहे तुम्ही सरभरलेत. डॉट चेंडू तर लगेच मग मॅचची काय घेणार नाही. थंडी भरली. ओहो हो नाही नाही अशा प्रकारे फलंदाजी करावी लागेल आपल्याला मैदानावरती. चला खंबा कुठे मुन्ना. काही नाही तिथे. काही होत नाही पडल्यावर. फक्त नाटके असतात. काही होत नाही माझ्या इथे पडायला. बेडवर पडता ना. अकरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मला असं वाटतंय मोठं नाव आदित्य साळवे. भन्नाट वेगाची गोलंदाजी. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. कुठेतरी ऑफसाईडला भेदक मारण्याचा प्रयत्न चालू आहे सुयोग पाटीलचा. मात्र आदित्य साळवी देखील या मैदानावरती किंग ज्याला आणि वा पहा ब्रा. आणि कोण आलाय मैदानावरती. भीमराव. आणि अजून ओहो पंच डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती झाली. 2 ओव्हरचा वा काय लाजवाब गोलंदाजी केली आहे सतीश अंकलच्या संघाकडून. अनिल 11 संघाला अक्षरशः जखडून ठेवल्या मैदानावरती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. त्या तब्बल 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 6च्या रन रेटने कुठेतरी
या षटकाची फलंदाजी चालू आहे. मला असं वाटतंय गोलंदाजीसाठी येईल कोण. अजून एक भन्नाट गोळीचा भाष्य दिलीप. फेकी दिलीप. भाई आहिस्ता फेको जरा. हेलमेट बिलमेट पहना नहीं है खिलाड़ियों ने. आस्ती फेको खांदा बिंदा निकलेगा. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मला असं वाटतं प्रमोद अख्खा ग्राउंड फिरतो का काय आज. कमॉन इंडिया संघ यांचा. कमॉन इंडिया. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता दिलीप सिंग खूप. आता फक्त चेंडू पहा. पहिलाच बॉल. बाबा मी पहिलेच बोललो होतो. आणि निखिल छोटे चेंडू भेटणारच नाहीयेत याला. सवयच नाहीये या चेंडूची. आता चेंडू भेटणं कठीण आहे. बाबा पुन्हा एकदा या ठिकाणी भन्नाट वेगाची गोलंदाजी चालू आहे मैदानावरती. नाव आहे दिलीप सिंग. काहीतरी करून दाखवावं लागेल. आणि 11 संघाला फलंदाजी आली आहे. 50 धावा काढाव्या लागतील या मैदानावरती. सीमचे बॉल आहेत त्यामुळे थोडासा अडथळा निर्माण होतोय फलंदाजी करताना. मात्र जादूच झाली का. आणि निखिल आपल्याला छोटे चेंडू भेटणं कठीण आहे सध्या. आपला सराव मोठ्या चेंडूवर चालू असल्यामुळे. आणि आदित्य साळवे कुठेतरी बॅकफुटला खेळतोय. कुठेतरी डिप्रेशन मध्ये खेळतोय का काय हा फलंदाज. कारण की अशा प्रकारचे फटके आपल्याला जेव्हा चांगली फलंदाजी करत असतं तेव्हा मारणं गरजेचं असतात. दिलीप सिंग हो यावेळेस फटका सुरेख आहे. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. आणि पहिला फलंदाज अजून एक फलंदाज झालाय बाद मैदानावरती. गोलंदाजी पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. कुठेतरी ऑफ साइडला भेदक मारण्याचा प्रयत्न चालू आहे सुयोग पाटीलचा. मात्र अरे देवा कॅच जाऊन गेले तरी कोणच्या आता. तेंडुलकर मैदानावरचा तिसरा अजुबा. कधी पण बॅटिंग द्या मी तयार आहे. मला असं वाटते धाव्या कराव्या लागतील. पप्या जास्त थंडी भरली कावीळ होईल. इथं बस. तर स्कोर 14 बॉल 4. ओके पंच परत सांगू. 14 बॉल 14 रन 4 बॉल. तर दिलीप सिंग मला असं वाटतंय दिलीप सिंग म्हणजे बॅट्समन इथूनच गाड लावून गेला. त्याला माहिती आहे आपला वेग. तर आस्ती फेका जरा. विचार करा जरा फलंदाजांचा. चला मस्करी चालू आहे. फेकत बिकत नाही तो उगाच परत बोलताल. ओहो वा सुरेख फटका यावेळेस. मला असं वाटतंय गवत काढल्यामुळे चेंडू गेला. नाही तर मला चेंडू स्ट्राईकलाच थांबला असता. आणि एक धाव पळून पूर्ण केली गेली. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर कुठेतरी 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मला असं वाटतंय आदित्य साळवेलाच करून दाखवावं लागेल. नाहीतर मॅच कुठेतरी फसेल या मैदानावरती. पाहावं लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिलीप सिंग टू आदित्य साळवे. ओहो यावेळेस फटका सुरेख आहे. चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या. राईट बॉलचा इशारा. कुठेतरी ऑफ साइडला भेदक. मुंजा बघा कसा डोलं हे करून बघते. हा इथंच बघते नाही. तीन षटकांच्या कुठेतरी समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. तर तब्बल 19 धावा 6च्या रन रेटने यावेळेस मला असं वाटते कुठेतरी फलंदाजी चालू आहे. आणि पहा मयुरेश आई शपथ चेंबूर गोंडीवरून आलाय. तो मेगा ब्लॉक असताना आलाय. स्क्रॅप वाला माल कशाला पाठवतोय मैदानावरती. चांगला आपला होता. TIPL चा माल सोडून तुम्ही स्क्रॅप वाला माल पाठवताय मैदानावरती. काय चाललंय यार.
असं वाटतंय किती मोठा मटेरियल बाहेर काढून स्क्रॅप वाला मटेरियल आतमध्ये टाकलंय. कुठेतरी फसलाय निर्णय असं मला वाटतंय. मला असं वाटतं कुठेतरी तुम्हाला कामं दाखवायला लागतील तुमची जोर जोरातली. तुम्हाला रिटायर करणं यावं. राकेश काय बोलशील? रिटायर केलं अजून TIPL ला कामाला आणि इथून बॅटिंग वरून रिटायर केलं. चालतं हसी मजाकचा विषय. तर वा अजून एक सुरेख गोलंदाज संजय मैदानावरती गोलंदाजीसाठी. मयुरेश ओ हो सुरेख फटका लगावलाय. 2 धावा पळून पूर्णच करायला लागतील त्या ठिकाणी. आणि पहा सुरेख क्षेत्ररक्षण यांचा कोणी नाद नाही करू शकत. मला असं वाटतं 40+ ला कुठे एक एक पॅक बाजून फलंदाजी द्यायला पाहिजे म्हणजे अजून मजा येईल. पंचांचा नो बॉलचा इशारा. पंचांचा नो बॉलचा इशारा. 1 रन शॉटचा. सॉरी वन शॉट. मी बोललो स्क्रॅपचा माल आहे. चलेगा तो चांद तक नाही तो शाम तक. ओहो यावेळेस फटका सजवलाय लाजवाब आहे. पाहावं लागेल दिलीप सिंग. फेक दो भाई फेक दो. आपको आदत है फेकने की. फेक दो. चला अजिबात पवेलियन मधून गोंगाडा भरू नका. डिप्रेशन मध्ये येतील प्लेयर. ते खेळतील बरोबर. ओहो यावेळेस सुरेख आहे फटका. मात्र एकच धाव पळून पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न मैदानावरती होणार नाहीये. आदित्य साळवे आपल्याला चौकार षटकारच लागावे लागतील. मैदानावरती या ठिकाणी धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या तब्बल 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येस आणि पुन्हा एकदा मयुरेश. मला असं वाटतं कुठेतरी संदीप दादांनी बॅटिंग केली असती. मला असं वाटतंय. आम्ही क्रिकेट खेळतो आम्हाला माहिती आहे. परंतु मयुरेशला फलंदाजी करावी लागेल. शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. अजून एक षटक येणं बाकी आहे. मात्र फलंदाजी पाहिजे तशी होत नाहीये मैदानावरती. पाहावं लागेल. यावेळेस आदित्य साळवेला एक फटका लागावा लागेल. मात्र पावसाळी क्रिकेट आहे. पुढचा बॉल नाही. अक्षरशः दमलेत खेळाडू मैदानावरती. अरे वा काजू घ्या काम कमी काढा. जर घ्या काजू इथं असं आवरेपणा केलाच भेटतो. साधे राहिले तर देणार नाही काय. किसन शेवटच्या बॉलला 1 रन आली का? यस किती आले रन? 25 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि निरंजन संघाल मला असं वाटतं पॅक पाजले नाही का प्लेयरांना पॅक पाजले नाही का? बुवा आपली
मी सोडतो हे बस इथं सोडतो तुला अशी धरून येऊ सोडतो दाम तर यावेळेस आदित्य साळवेला 5 चेंडू खेळावे लागतील मैदानावरती गोलंदाजीसाठी गोलंदाज आला आहे नाव आहे विनय म्हणजे विनय चौहान गोलंदाजीसाठी करावं लागेल मैदानावरती खेळला स्ट्रोक जाईल सरळ 4 धावांसाठी चौकार विनय चौहान गोलंदाजीसाठी असं वाटतं आदित्य साळवेने शनिवारी कटिंग केली वाटतं रविवारी मॅच 2 चेंडू 30 धावा 2 चेंडू 30 धावा मैदानावरती पुढचा बॉल पुन्हा एकदा फिरवून खेळण्याचा प्रयत्न आपण रबर बॉल खेळत आहात टेनिस बॉल नाही त्यामुळे कुठेतरी सरळ फटके देखील खेळावे लागतील मैदानावरती काय दिली नाव आहे विनय चौहान काय लाजवाब गोलंदाजी चालू मैदानावरती पहा हे पहा झाल्या 2 धावा देखील पूर्ण झाल्यात मैदानावरती आणि संघाची भारतीय धावसंख्या झाली ती म्हणजे 33 आणि मला वाटतंय षटकातील शेवटचा चेंडू असेल मला असं वाटतंय की 33 धावा धावफलकावरती झाल्यात ओहो भन्नाट नाही 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 आत्महत्या केली मैदानावरती 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 34 धाव्यांचं आव्हान मैदानावरती असेल टीम सतीश 11 संघाला अनिल 11 संघाने दुहेरी अंकात तर मजल मारली आहे मात्र 33 धावा धावफलकावरती बस 2 मिनिटं बस सोड तुला जायचं भूक लागली का 2 मिनिटं सोड मला असं वाटतंय कुठेतरी आधीवरती विश्वास होता सार्थक केलाय गोलंदाजीच्या माध्यमातून मेडन ओव्हर टाकावी लागेल आदित्य साळवेला आणि रवी पहा रवीचं प्रदर्शन पहा प्राणी संग्रहालय किसन ऑलराऊंडर किसन सारखा खेळाडूच मी आतापर्यंत बघितला नाही मी सगळी भूमिका पार पाडतोय जिथं जाईल तिथे आणि अजून एक पाहतो बघा भालू भालू का बच्चा मुंजा आयला रवीन यात फरकच नाही काय सुरेख गोलंदाजी केली आहे सतीश अंकलच्या संघाने अक्षरशः लाजवाब गोलंदाजी केली आणि जखडून ठेवलंय आणि दिलीप सिंग बाबा मे भी डरेगा तू आएगा तो क्या फेक रहा है वहां यस कम ऑन इंडिया रवी आपल्याला फलंदाजी लवकर येणार नाही आता आपलं काम आहे 2 पॅक घरी आणि तेंडुलकर आणि राहुल द्रविड सचिन तेंडुलकर अशी जोडी मैदानात गेली मात्र राहुल द्रविडने जरा जास्तच प्रोटीन खाल्ला काय पहा आणि आता मैदानावरती पहिला गोलंदाज मला असं वाटतंय नाना
ही जागा कोणी सोडूच शकत नाही मैदानावरती गोलंदाजीची, ती नाना. त्यानंतर विट मिळाली, रूम मिळाला आणि बॉलला पाठवलंय कव्हर पॉईंट सीमारेषा पार, येतोय चौकार. आणि अक्षय सांगतायत की तुम्हाला अशाच पद्धतीचं क्रिकेट खेळायचंय, बॉलचा बॉलिंग पाथ ओळखून तुम्हाला त्याच झोन मध्ये खेळायचंय, बॉलच्या मिरिटवर खेळायचं. तीच चर्चा मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवार आता क्रिश म्हात्रे यांच्याशी करतायत. हा 4 धावांचा फटका एक आत्मविश्वास वाढवणारा असू शकेल क्रिश म्हात्रेसाठी. 4 होते वाढ, धावसंख्या 43. शेवटचा एक बॉल बाकी आहे चौथ्या षटकातला. 43 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत हे षटक चांगला हाताळलं होतं गोलंदाज प्रतीकने. ऑन साइडला खेळायचं होतं पण मिसमॅच झालंय, मिस टाइम झालंय. बॉल गलीला, क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल, बॉलवर पोहोचतील तोपर्यंत पूर्ण होते. एक सिंगल, पुन्हा एकदा स्ट्राईक आता क्रिश कडेच राहणार आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे. चॅम्प 11 जीवदानी बामण डोंगरी या संघाची 2 गडी बाद, 44 धावा. 44 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा आपण आता 70-70च्या टीम कडे येऊया. भूपेश कराळे नवीन काय पाहायला मिळेल आम्हाला, कारण या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अपडेट तुम्हाला उजव्या त्याच्या आणि हा स्वेर चेंडू. या एका धावाने संघाची धावसंख्येमध्ये भर पडतोय. धावसंख्या 1. 34 काढायचे आहेत ना. 30 चेंडू आणि 24 धावांची गरज, 34 धावांची गरज. पुन्हा एकदा नाना 40 वर्षाचा अनुभव घेऊन स्वतः उजव्या हाताचे गोलंदाज खेळण्यासाठी राहुल. पुन्हा एकदा नाना, सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर खाली पाहायला आदळतोय, मात्र एक धाव काही रोखू शकले नाही आणि एका धावाने संघाची धावसंख्या मात्र 2. अशीच जर तुमची फलंदाजी ठेवली तर जवळजवळ विजय निश्चितच होईल सतीश इलेव्हन संघाचा. पुन्हा एकदा नाना समोर तेंडुलकर, सचिन तेंडुलकर यांचे भावकीमधले विवेक तेंडुलकर. उलटा चेंडू, मात्र रिव्हर्स खेळण्याच्या नादामध्ये बोल्ड धरले, क्लीन बोल्ड, यष्ट्या उदल्या. 6चा चेंडू होता, मात्र रिव्हर्स तेंडुलकर, रिव्हर्स का फटका, दुधारी धार. त्यांची जागा भरून काढण्यासाठी स्वतः सुमित पाटील. 2 चेंडू झाले, फक्त 2. पुन्हा एकदा नाना खेळण्या गोलंदाजासाठी सज्ज. समोर फलंदाज सुमित पाटील, ताडाखेबाज फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी. सुंदर चेंडू तटवला, लॉंग ऑनला जातोय. 1 धाव पूर्ण झालेली आहे दुसऱ्या धावासाठी, परंतु एकाच धावावरती समाधान मानलेलं आहे आणि एका धावाने संघाची धावसंख्या 3. 1 गडी बाद 3. राहुल टू नाना. बघूया आपल्या संघासाठी राहुल कुठपर्यंत मजल मारतोय. पुन्हा एकदा नाना. ओ
अतिशय सुंदर चेंडू, मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचाने स्वेर दर्शवलेला आहे. एक धाव संघाची भर पडतय. नाना अतिशय सुंदर गोलंदाज, पण आज मात्र त्यांची लाईन बिघडलेली आहे. पुन्हा बॅटच्या पट्ट्यात मात्र एकच धाव मिळेल आणि एका धावाने संघाची धावसंख्या 5. एक गडी बाद 5. नाना टू सुमित, यंगस्टर विरुद्ध 40+. फुल टच चेंडू, मात्र हा 6चा चेंडू होता. सुमित यांना काही समजला नाही चेंडू. सुयोग यांना एकच धाव मिळेल. धावसंख्या 6. लॉलीपॉप चेंडू मिळालेला होता, पण त्यांना काही जमलं नाही. पुन्हा एकदा राहुल टू नाना. हो, शॉर्ट चेंडू, स्क्वेअर लेगला टच केलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी मात्र एकच धाव. धावसंख्या 7. एक षटकानंतर एका षटकानंतर एक गडी बाद 7. आता मात्र 24 चेंडू आणि 27 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा सामना आणि नवीन गोलंदाज 40+. पाटील नवीन गोलंदाज. +40++40+. समोर गोलंदाज 40+. 24 चेंडू 27 धावांची गरज. ओ सुंदर ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलेला, मात्र एकच धाव मिळेल. एका धावाने संघाची संख्या 8. 23 चेंडू 26 धावा. आणि आता चारही टीम 2-2 पॉइंटनी प्लस मध्ये आहेत. ओ सुंदर चेंडू हवेत. एक धाव पूर्ण. तिसऱ्या धावासाठी धावत आहेत आणि 2 धावा जवळ झाल्या पूर्ण. धावसंख्या 10. 24 धावांची गरज. 22 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा पाटील टू सुयोग. हो. कव्हरला मारलेला चेंडू, मात्र एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र 11. आता मात्र 23 धावांची गरज सतीश इलेव्हन संघाला आणि कॅप्टन खुश आहेत गालातल्या गालात. पुन्हा एकदा हो क्लीन बोल्ड. त्रिफलाची आणि 40+ची जागा भरून काढण्यासाठी 40+. स्वतः संजय बिट्टो उजव्या त्याचे फलंदाज. चला बिर्याणी गेट वरती आलेली आहे. धाव संख्या का चेंडू 11 धाव संख्या. शेवटचे किती चेंडू? 2 चेंडू या षटकातले. शेवटचे 2 चेंडू. धाव संख्या 11. चला सामना चालू करा.
बिर्याणी आलेली आहे. आणि आमचे सिनियर आल्टो कॉमेंटेटर या हातात घ्या माईक. पुन्हा एकदा पाटील टू संजय बिट्टो फुल टच चेंडू तोललाय. एक धाव पूर्ण झालेले. स्वतः गोलंदाज धावत आहेत आणि एकच धाव. हॅलो मुन्ना बोलतो बोल. मुन्ना बोलतो बोल. मुन्ना तो मॅच खेळतोय. हा भरल्यावर सांगतो दम. त्यालाच देऊ का फोन अनिल कडे. चालेल. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. हो मधला हा पिच चेंडू. एकच धाव मिळेल आणि एका धावने सांगायची धाव संख्या 13 ना. 13. आता मात्र 21 धावांची गरज. 18 चेंडू 21 धावा. बिर्याणी आलेली आहे. ज्यांना डबल भूक लागली असेल त्यांना डबल कंटिन्युअर. अठरा चेंडू 21 धावा. ए बघल्या कुठे आलं रे. छत्री ठेव जागेवरती. अठरा चेंडू 21 धावा. समोर गोलंदाज आर्यन. मागाशी मला 3 बॉल डॉट टाकले तोच आर्यन. केलंय तुमच्यावरती आहे. तुमच्या हातात माईक दिलं तुम्ही कोणाला हरवा. पुन्हा एकदा गोलंदाज फास्टर गोलंदाज गोळाफेक गोलंदाज समोर सुयोग. ओ फुलटा चेंडू 4 धावा. मुन्ना शेठ मला असं कुठेतरी वाटतंय का हा जो गोलंदाज आहे याला पाठवून मिरची लावली का काय. कसली गोळी टाकली त्याने. मला असं वाटतंय की गोलंदाजाचं नाव आहे आर्यन जांभळे आणि आर्यन जांभळेला जांभूळ लावला का. चेंडू 17 धावांची गरज. आता भवर साहेबच काहीतरी लिंबू मारू शकतात. मला असं वाटतंय पहिली मॅच जिंकलेत का अनिल 11 संघ. पहिली मॅच जिंकलेत का. हा मग ते बाकी आहेत. मग ते या मॅच मध्ये राहू शकतात. पहिली जिंकलेत म्हणून उडतायत का बुवा. असा 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 नानांनी कुठेतरी क्षेत्ररक्षण हलवलंय. आदित्य साळवेने गोलंदाजी केली म्हणजे अजूनही मॅच बाकी आहे. आता यंगस्टर गोलंदाजी करतील असं वाटतंय मला. पुढचे 17 चेंडू मला असं वाटतंय 17 धावांची गरज. आणि हा चेंडू 6 धावा. आणि पहा चेंडू गेलाय सीमा रेषा पार. कमॉन इंडिया. अरे असं मला वाटतं आता वाट लावतील. भवर साहेब फिल्डिंग बदलावी नाही तर वाट लावतील. 16 चेंडू 11 धावांची गरज. ओल्ड मंग नॉर्मल. बिर्याणी घाई करू नका. घाई करू नका. सर्वांना भेटेल.
आणि आता मात्र 15 चेंडू आणि 10 धावांची गरज. भवर साहेब जवळजवळ 90% सामना सतीश शिलेंच्या आपली पाठून तंदुरी सारखी रेसिपी आली आहे बाजूने. ज्या अंकलनी टोपी दिली पण तुम्ही टोपी लावली पाठून. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा. पहा 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 100 मीटर रनिंग पोलीस भरती. खूप खेळाडू आहेत मैदानावरती असे तुम्ही बघू शकता. 8 धावांची गरज. 8 धावा लवकर द्या. 2 मोठे फटके आणि बिर्याणी पाहिजे असेल तर यावरला मॅच संपवा. ॲव्हरेजनी सतीश शेठ विन. आणि वा सुरेख सुरेख फटका. आणि पहा मामाचं लग्न लग्न लग्न. 7 धावांची गरज. एक मोठा फटका. असं वाटतंय रन रेटने डायरेक्ट फायनलला. ओ म्हणजे हे बाहेर सगळे. अरे देवा. चला बिर्याणी खाऊन जा. राग मानू नका कोणी हारल्यावर. बिर्याणी खाऊन जा. बुवा विमल खाऊ नको बिर्याणी खायची. आणि वा हा गोलंदाजी सुरेख आहे मैदानावरती. आणि अक्षरशः स्टंप टिपण्याचा प्रयत्न केला गेलाय. मला असं वाटतं कुठेतरी कमबॅक करायला पाहिजे. मोठा फटका येईल का बोला. हँडवॉशची सुविधा आहे. पाण्याची सुविधा आहे. चला पंच. ओव्हर झाली आहे पंच. 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. एक मोठा फटक्याची गरज आहे. आणि आदित्य साळवे मोठं नाव. मेडन ओव्हर अखेल का पाहावं लागेल. 12 चेंडू 6 धावांची गरज. एकच मोठा फटका. सतीश शेठ 5 पाहिजेत तुम्हाला. एकच मोठा फटका. नाही विन विन विन. ए विन. चला या. आणि सुयोग मैदानावरती आहे. 2 यंगस्टार मैदानावरती आत पाहावं लागेल. मला असं वाटतं भवर साहेबांनी वर घ्यायला पाहिजे होती. कारण की मेडन टाकली असते ना आधीला 7 धावांची ठेवली असती. काय बोलता तुम्ही याबद्दल. काय तुमचं म्हणणं आहे. मात्र पहिला चेंडू या ठिकाणी मैदानावरती. भन्नाट आणि सुरेख फटका. लाजवाब चेंडू जाईल का नाही. थांबलाय. आणि आणि 11 चेंडू आणि 5 धावा. ओहो भन्नाट गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा. अजूनही 4 धावांची गरज. चला या लवकर बिर्याणी खायची. हो पंच हो व्हाईट बॉल आहे आम्हाला माहितीये. रायता कमी दिलाय. पाणी भरा थोडं. पाणी भर कमी आहे. तो पाणी ठेवलाय बघ. 3 धावांची गरज. तो पाणी बघतोय. आदित्य साळवे 10 कोटीचा खेळाडू. बिर्याणी खाताना वसवासपणा करू नका. जुलाब लागतील. आणि कट केलाय चेंडू. या ठिकाणी मला असं वाटतं आदित्य साळवे नाकाजवळून चेंडू काढण्याचा प्रयत्न चालू आहे. लोळा त्याशिवाय पैसे वसूल नाही होणार. आणि पहा खरंच केविन पीटरसन मॅच बघतात खरे. पण आमचे व्हॉट्सअप काहीतरी ज्ञान देतात तरी. अहो काय झालं कसं झालं. पुढचा बॉल. आदित्य साळवे. बाबा राग काढतोय. बॅटीला बॉल नाही लागले तर. आणि आता मात्र मैदानात धावाची संधी आहे तुम्हाला. सतीश शेलन सांगाला. 1 धावाची गरज. पीटर खुश. 1 ओव्हर राहून कोण जिंकणार. जिंकले. आणि आता किती जण खुश झाले. आणि 4 संघांनी 2-2 पॉइंट घेतलेले आहेत. आता मात्र जेवल्यानंतर अर्धा तास ब्रेक. ओके जेवून घ्या. जेवून हातबीत धुवा.